खरं तर आमचे तरुण तडफदार आणि अत्यंत प्रतिभासंपन्न कवी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राच्या अनेक 2 मिनिटं भागामध्ये बसून घ्यायचंय, थांबा. ज्याने आपल्या प्रतिभेच्या साह्यानं बुलंद केला ते आमचे इंद्रजित भालेराव यांच्या अतिशय प्रतिभासंपन्न भाषणानंतर आणि काव्यगायनानंतर अधिक बोलणं उचित नव्हे. मी 2-3 मिनिटातच माझी भावना व्यक्त करतो. आपल्या जिल्हाधिकारी वर्षाताई यांनी जिवंत अनुभवाचा जो दस्तावेज या 23 लेखांच्याद्वारे आपल्याकडे सादर केलेला आहे, त्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख प्रस्तावनेत म्हणतात की आमच्या ताई ह्या समविचारी, समसंवेदनशील आणि आउट ऑफ बॉक्स जाऊन आपला कार्यभाग करणाऱ्या एक सावित्रीच्या लेख आहेत. सावित्रीची जी भावना आहे ती भावना त्यांच्या लेखणीत आहे, त्यांच्या मनात आहे. हा जो आम्हाला बैल परत मिळाला पाहिजे, त्यातली जाई असं म्हणते की बाई आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण आम्हाला बैल परत मिळाला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातली भावना बैलाबद्दल, प्राण्याबद्दल किती जीव लावणारी असते ते आपल्याला कळेल. कुकडे काकांनी अभिप्राय देताना असं म्हटलं की हे जे सनदी अधिकारी असतात, IAS IPS, हे कर्तृत्ववान असतात, बुद्धिमान असतात, परंतु फार कमी लोकांच्यामध्ये संवेदनाशील वृत्ती आणि सामाजिक भान असतं. आणि ते सामाजिक भान आणि संवेदनशील वृत्ती आज आपल्याला यांच्या 23 लेखाचं वाचन केल्यानंतर पाहायला मिळतं. गंज गोलाईचा संदर्भ देतात. ते म्हणतात की ही केवळ गोलाई नाही, ही लातूरची एक भव्य सांस्कृतिक, आर्थिक, व्यावहारिक उलाढाल करणारं एक ऊर्जा केंद्र आहे. ही दिवाळीच्या वेळेस नटलेली गोलाई, उरसाच्या किंवा रमजानच्या सणामध्ये नटलेली गोलाई, ही संपूर्ण लातूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, समृद्ध जीवनाचं एक आगळं वेगळं दर्शन घडवते. वेळ अमावस्या हे लातूरचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात कुठेही इतक्या भव्य स्वरूपात वेळ अमावस्या सण होत नाही. आणि शेवटी ताईनं असं म्हटलेलं आहे की मातीचा सन्मान करणारे हातच समृद्धीची पेरणी करू शकतात. आपल्या या सणाचं त्यांनी या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. बाबा आमटे असं म्हणतात की संवेदना आणि करुणा हे माणसाच्या सृजनशील वृत्तीचं एक दर्शन असतं. पण ज्या करुणेला कृतीची जोड नसते, ती करुणा वांज असते, नपुसक असते. त्या करुणेमध्ये काही अर्थ नसतो. मला असं वाटतं की यांच्यामध्ये मानवतेसंबंधीची जी भावना आहे, जी करुणा आहे, प्रत्येक कथेमध्ये, ती महबूब चाचाची कथा असो, मूल आणि अंगठा तुटलेलं ते मूल असो, या किंवा आईवडिलांच्या संदर्भात राहत असताना स्वावलंबनाचा त्यांना मिळालेला धडा असो, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या म्हणजे त्यांच्या संवेदनशीलतेची, त्यांच्या माणुसकीची साक्ष आपल्याला पटवून देणाऱ्या या सगळ्या कहाण्या आहेत, जिवंत कहाण्या आहेत. लातूरच्या मातीशी, माणसांशी अतिशय एक जिवलग असं नातं त्यांचं जुळलेलं होतं. म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन इथे झालं असतं. नगरला किंवा सोलापूरला प्रकाशन झालं असतं तर त्यांना कुठल्या डिक्शनरीमध्ये सुद्धा वेळ अमावस्येचं महत्त्व कळालं नसतं, मिळालं नसतं. ते इथेच समजू शकतं काय आहे ते. आणि म्हणून ताईंचा जो आग्रह होता की हा ग्रंथ इथेच प्रकाशित झाला पाहिजे, आणि इथे तरुणांची एवढी उपस्थिती, 2 कारणामुळे ही उपस्थिती होती. ताईंचं लेखन, त्यांचं कर्तृत्व, त्यांना मिळालेले पुरस्कार, आणि त्यांनी 3 वर्ष ज्या पद्धतीनं लातूरच्या प्रत्येक प्रश्नाला लळा लावून आणि प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळं तरुणांची आणि विशेषतः आमचे इंद्रजित भालेराव यांचं आकर्षण आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे जातात तिथे हजारोच्या संख्येत तरुण त्यांना ऐकायला येतात. हा अतिशय दमदार, प्रतिभासंपन्न आणि माणुसकीचं लेणं घेऊन जगणारा कवी आहे, हे त्यांच्या भाषणावरून आपल्याला कळालं. शेवटी मी एवढंच म्हणेल, ताईंचं अभिनंदन करतो की आपण प्रशासनात राहून साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक चांगली झेप घेतलेली आहे. महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला तशी परंपरा आहे. एक तर
सेतू माधवराव पगडी असोत, देवीसिंग चव्हाण असोत किंवा भारत सासने असोत, लक्ष्मीकांतराव देशमुख असोत, दिवेगावकर असोत, या सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्यातला अधिकारी हा बाजूला ठेवून आपल्यातलं माणूस पण सिद्ध करणारं असं अमर साहित्य निर्माण केलेलं आहे. आणि त्या परंपरेमध्ये फाईलच्या पलीकडे या पुस्तकामुळं आपलं नाव हा घ्यावं लागेल. मी एवढंच म्हणेल की असं म्हणतात की दुनिया ही जी दुनिया आहे, ही दुनिया मोठ्या प्रमाणात बिघडली आहे किंवा ती बाद झालेली आहे लोक म्हणतात. याचं कारण असं की यहाँ पर बहुत ज़्यादा बुरे लोग हैं. ये दुनिया इसलिए बुरी है कि यहाँ बहुत ज़्यादा बुरे लोग हैं. बल्कि ये सही है कि यहाँ बुरे लोग ज़्यादा है लेकिन अच्छे लोग खामोश है, इसलिए बुरे लोग अपने को इस बुराई से, इस दुनिया को बुरी दुनिया समजते हैं. मला असं वाटतं की चांगल्या लोकांचं हे गप्प बसणं, शांत राहणं, खामोशी हीच खऱ्या अर्थानं आजच्या समाजातल्या गुंतागुंतीच्या ताणतणावाच्या प्रश्नाचं खरं कारण काय असेल तर आम्ही आमच्यातली संवेदना हरवून बसलो आहोत, आमच्यातला माणूस हरवून बसलो आहोत. आज या प्रकाशनाच्या माध्यमातून मला स्वतःला असं वाटतं, मॅडमनी शेवटी मनोगत व्यक्त करताना असं म्हटलं आहे की यातलं एखादी कथा तरी, एखादा प्रसंग तरी तुमच्या जीवनाला स्पर्श करावा अशी माझी भावना आहे. आणि मला असं वाटतं की या अतिशय संवेदनशील आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या अशा 23 प्रसंगाच्या माध्यमातून अतिशय बारकाईनं जे निरीक्षण समाजातल्या लहान लहान प्रश्नाचं त्यांनी केलेलं आहे, हे निरीक्षण आपण जर वाचलं आणि त्या वाचण्यातून आपण निर्धार केला पाहिजे की कितीही कठीण माझ्यावर वेळ येऊ दे, मी माझ्यातला माणूस मरू देणार नाही, माझ्यातला माणूस मरू देणार नाही. बहिणाबाई म्हणायची, मानसा मानसा कधी होशील माणूस, मानसा मानसा कधी होशील माणूस, तुझ्या परीस बरं गोठ्यातलं जनावर, तुझ्या परीस बरं गोठ्यातलं जनावर. मला असं वाटतं की या संपूर्ण 23 प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला माणूस होण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. आणि ते आव्हान लातूरकर आणि विशेषतः लातूरचे तरुण पेलतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.